मालवणी टाउनशिप शाळेच्या बाहेर आज आंदोलन होणार आहे। काँग्रेसच्या आणि त्याच्या आधी आतमध्ये भाजपचे कार्यकर्ते जमले आहेत आणि तुम्ही बघू शकता जे शाळेच्या बाहेर आहेत ते काँग्रेसचे माजी नगरसेवक सोबत अनेक कार्यकर्ते जमले आहेत। असलम शेख थोडक्याच वेळात येणार आहेत। वीरेंजी काय सांगणार, काय मुद्दा घेऊन तुम्ही आंदोलन करणार आहेत आणि आधीच इथे मंगलप्रभात लोढा मंत्रीचा कार्यक्रम होता, त्याच्या आधी तुम्ही आंदोलन काय ठेवलं? कसं आहे, ही शाळा BMCची शाळा आहे। गरीब विद्यार्थ्यांना, गरीब पालकांच्या मुलांना शिकण्याकरता शाळा बनवलेली आहे। आता ही शाळा अगोदरची एक शाळा त्या बाजू ती प्रायव्हेटायझेशन केलेलं आहे। आता सगळंच प्रायव्हेटायझेशन केलं, मग साहेब मंत्री लोढा आहेत ते पण कुठलं, त्यांचं मंत्रीपद पण कुठल्या एक संस्थेला देऊन टाका, ते पण कशाला चालवत आहे? आज तुम्ही प्रत्येक शाळा, प्रत्येक हॉस्पिटल तुम्ही प्रायव्हेटायझेशन करताय। आज उद्या बोलतील आज हे पोलीस अधिकारी आहेत यांना पण कुठल्या संस्थेला देतील, कशाला? मग सगळं प्रायव्हेट करून टाका। मग मंत्रिमंडळ झालं ते पण प्रायव्हेट कंपनीला, कुठल्या अडाणीला देऊन टाका। मग ते तुम्ही चालवता हे आज 100 करोडची खर्च करून ही नवीन शाळा आमदार असलम शेखजींनी बनवलेली आहे, जेणेकरून गरीब विद्यार्थ्यांना त्याचा फायदा मिळावा। आज ही प्रायव्हेट केली म्हणजे तुम्हाला पैसे उकळण्याचा धंदा चालू झाला। तुम्ही प्रत्येक गोष्ट प्रायव्हेटायझेशन आमचं एकच म्हणणं आहे, आमच्या आमदार असलम शेखचं म्हणणं आहे, प्रत्येक पालकाच्या मुलाला, गरीबाला मुलाला इकडे शिक्षण झालं पाहिजे। मला कुठेतरी असं वाटते BJPचा एक नारा आहे, फक्त झेंडा आणि धंदा करा, शिकू नका आणि RSSमध्ये काम करा, असंच वाटतं मला। पण भाजपचे जे कार्यकर्ते आतमध्ये त्यांनी तुमच्यावर राजकारण करण्याचे आरोप केलाय। आम्ही एका आमदार असलम शेखजी आमच्या शाळा वाचवण्याकरता आलेला, आम्हाला कुठलं राजकारण करायचं नाही, राजकारण हे लोक करतायत। त्या एक बाजूची शाळा आहे त्याच्यामध्ये बघा BJPचं ऑफिस टाकून बसलेलं आहे। म्हणजे तुम्हाला 100 करोड रुपये खर्च करची शाळा, एकदम नवी कोरी शाळा बनलेली आहे, तुम्हाला त्याच्यावरती प्रायव्हेटायझेशन करायचं आहे आणि पैसे कमवायचे आहेत। ताई तुमचे काय म्हणणं आहे, तुमचे काय म्हणणं? हे बघा, माझ्याकडे सारे पालक आले, त्यांना NGO नको हवे, त्याला आमची BMCचे हेच टीचर्स पाहिजे। आणि खरंच आहे ना, आमच्याकडे आम्ही सक्षम, आपली महानगरपालिका सक्षम आहे, मग त्या टीचर्समध्ये ना सर्व काय करणार, त्यांचं काम आहे ते करून देणार ना। मग कशाला आपल्याला NGO पाहिजे, कशासाठी? व्हिडिओ जर्नलिस्ट नरसिंगचा गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।